रावेर पोलिसांची मोठी कारवाई. गुजरात कनेक्शन असलेल्या आंतरराज्य दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश. 9 महागड्या दुचाकींसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. रावेर शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले असताना रावेर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने तपास चक्रे फिरवत आंतरराज्य दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 13,10,000 रुपये किमतीच्या एकूण 9 महागड्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही टोळी गुजरात राज्यातून दुचाकी चोरून त्यांची विल्हेवाट महाराष्ट्रात लावत असल्याचे तपासात समोर आले आहे. असा लागला छडा. 20 डिसेंबर 2025 रोजी रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पांढऱ्या रंगाची बुलेट चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र आरोपींनी डोक्यावर टोपी आणि तोंडाला मास्क लावला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण जात होते. दरम्यान भुसावळ आणि इतर परिसरातही अशाच पद्धतीने चोऱ्या होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तांत्रिक माहिती आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीची बुलेट शिरपूर भागात विकली गेल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चोपडा व यावल परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. गुजरातमध्ये रेकी आणि महाराष्ट्रात विक्री अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गौरव दत्तात्रय तायडे वय 20, तौसिफ तय्यब कुलकर्णी आणि अब्दुल रहमान तय्यब पटेल वय 20, सरावली, यावल यांचा समावेश आहे. हे आरोपी कॅटरिंगच्या कामाच्या निमित्ताने गुजरात राज्यातील वडोदरा आणि इतर शहरात जात असत. तिथे ते महागड्या गाड्यांची रेकी करायचे आणि संधी मिळताच गाडी चोरून ती ढकलत नेऊन पुढे लॉक तोडून थेट महाराष्ट्र गाठायचे. चोरलेल्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या स्वस्त दरात विकण्याचा त्यांचा गोरखधंदा सुरू होता. जप्त केलेल्या गाड्यांचा तपशील. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रॉयल एनफिल्ड, बुलेट, R15, सुझुकी बर्गमन आणि स्प्लेंडर अशा एकूण 9 गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये MH19, MH18, MH39 आणि GJ05 पासिंगच्या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची एकूण किंमत 13,10,000 रुपये इतकी आहे. ही धडक कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक फैजपूर विभाग श्री अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहभागी अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस शिपाई प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, रुबाब तडवी आणि गजानन बोने. सध्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून ते चोरीच्या गाड्यांसाठी बनावट RC बुक नोंदणी प्रमाणपत्र तयार करत होते का, याचा सखोल तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर करत आहेत.